मित्रांनो, आयुष्यामध्ये संघर्ष करत असताना काही गोष्टी लक्षात असू द्या. कोणतंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत, पण त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून आपणास जमेल, झेपेल एवढंच काम हातामध्ये घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या उद्देशाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खर्च आटोपशीर ठेवा. तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान असं काहीच नाही या जगात, याचं भान ठेवा. आपल्या कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूरक वातावरणाचा परिणाम आपल्या कामावर होतो. घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या, कारण ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काहीच नाही याची खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको, आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावले टाकायची आहेत ते चिमणे जीव, यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादींचा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं, आणि तरीही आपण धावत असतो आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.